अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज पूजा करायला घेतली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा होता। तर मग तेव्हा लगेच मी कॅमेरा ऑन केला आणि ऑन करून ठेवून दिला की तुम्ही बघाल। तर शक्यतो काय होतं ना, जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपण दरवेळेस म्हणजे काय होतं, आपण सगळे देव एकत्र घेतो आणि एकत्र पाणी टाकतो आणि मग पुसून ठेवून देतो। पण शक्यतो तसं न करता आपल्याला सगळी देव म्हणजे आमच्या इथे तरी आम्ही सगळे देव जे आहे ते एका तामणात आधी सगळे काढून घेतो आणि त्यानंतर एक एक देवाला तुम्हाला वेगळं पाण्याने म्हणजे वेगळ्या पाण्याने तुम्हाला ती अंघोळ घालायची आहे। आणि त्यानंतर बरेचसे जण सांगतात बघा की एक एक देव घ्या, मग ते पाणी टाका आणि मग परत ते पाणी काढून ठेवा, मग परत ते करा। शक्यतो बघा, आता मला एक गोष्ट इथे म्हणायची आहे की आजकालच्या घाई गडबडीच्या काळामध्ये जेवढ्या गोष्टी सोप्या करता येईल ना आपण त्या करतो, पण त्याचबरोबर थोड्या गोष्टी जर आपण आपल्या म्हणजे आपण श्रद्धेने, भक्तीने, भावनेने जर का केली तर तिथे कोणताच दोष हा लागत नाही। खूप जण असं म्हणतात की असं केल्याने हे होतं, असं केल्याने ते होतं, तुम्हाला दोष लागतो। बघा, देव हा कधीच आपल्यावर दोष लावत नाही। कोणतेच देव असू दे, तिथे स्वामी महाराज असू दे, तिथे विष्णू भगवान असू दे, तिथे लक्ष्मी माता असू दे, तुम्ही अंघोळ एकत्र घातली आहे किंवा हे केली आहे म्हणून कधीच तुम्हाला कोणत्या प्रकारचा दोष लागणार नाही। पण उलट तुम्हाला पुण्याईच मिळेल, कारण तुम्हाला देवाची पूजा करायला मिळते। फक्त एवढंच करताना कसं असतं ना की शंकराचं पाणी विष्णूच्या अंगावर, विष्णूचं ते पाणी गणपतीच्या अंगावर, असं म्हणजे ते व्हायला नको। ती थोडी काळजी आपण घ्यायला हवी। त्यामुळे असं सांगितलं जातं की तुम्ही वेगळे देव घ्या। तर कसं ना, इथे तामणात सगळे देव एकत्र घेतो। बरेचशा जणांकडे थोडे देव असतात, बरेचशा जणांकडे जास्तीचे देव असतात। त्यामुळे आता आमच्याकडे पण भरपूर देव होते, पण त्यातले जे आम्ही आमचे ब्राह्मणांना विचारून जे देव आहेत आत्ता सध्या देवाऱ्यात तेवढेच देव आहे, नाही तर आधी भरपूर होते। त्यामध्ये भरपूर टाक होते, 5-6 टाक होते, सगळ्या मूर्त्या 2-2 होत्या। तर त्या पद्धतीने आम्ही सगळ्या ज्या आहेत त्या कमी केल्या, ते विसर्जन करून टाकल्या। कारण कसं करून म्हणजे विसर्जन केल्या तर काय होतं ना, आपल्याला 2-2 मूर्त्या ठेवायच्या नाही आहेत, आपल्याला खूप आपल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या मूर्त्या ठेवायच्या नाही आहे। तर इथं तुम्ही म्हणाल की आता तुमचा जो टाक आहे मध्ये, तर तो नरसिंहाचा टाक आहे। नरसिंह आमचं कुळदैवत आहे, त्यामुळे ती जी आहे ते त्याचा सण असतो, उत्सव असतो, त्यामुळे तो देवाऱ्यात असतोच। त्यानंतर आमची कुलदेवीचं आमच्याकडे टाक नाही आहे, पण कुलदेवीची मूर्ती आहे। खूप छान, खूप सुंदर मूर्ती आहे, जिचं दर नवरात्रीत आम्ही पूजा करतो। अशा पद्धतीने बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक एक देवावर पाणी टाकायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या स्थानी त्यांना ठेवून द्यायचं आहे। म्हणजे ह्या पद्धतीने करा बघा। काही असं वेगळं किंवा मनात असं आणायची अजिबात गरज नाहीये की मी असं केलं तर मला दोष लागेल। कसं होतं, आपल्याला आपलं घर, आपलं संसार, आपले कामं, आपल्या सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळे असे कोणतेच देव नाहीये जे आपल्याला त्यांना पूजा केल्याने आपल्याला दोष लावतील। बघा, बऱ्याचशा जणांचे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये असा दोष लागेल, तसा दोष लागेल सांगितला गेलेला आहे, पण काळजी करू नका। आपण घाबरून जातो आणि त्यामुळे आपण खूप चुकीच्या गोष्टी करतो। पण त्यामुळे बघा, तुम्ही जेवढी श्रद्धा, तुमची भावना, तुमची भक्ती महत्त्वाची आहे ना, त्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर मी तर ह्याच पद्धतीने करते बघा, माझी ही पद्धत आहे आणि आजपर्यंत मला तरी असं वाटत नाही की हां बघा, सगळ्यांच्या आयुष्यात कुठे ना कुठे दुःख, कुठे ना कुठे सुख असतंच। त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की मी हे केलं म्हणून मला हा दोष लागला। आपले दोष, आपले सगळ्या गोष्टी आपल्या कर्मावर असतं, आपलं नशीब आपण आपल्या कर्मांनी लिहितो। त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही लोकांशी चांगलं वागताय आणि अशी अंघोळ घातल्याने तुम्हाला दोष लागेल असं मला खरंच वाटत नाही। पण तरीसुद्धा जेवढी काळजी आपण घ्यायला हवी, जेवढ्या गोष्टी आपण करायला हव्या त्या खरंच महत्त्वाच्या आहेत।
तर या पद्धतीने मी सगळ्या देवांना एक एक करून त्यांच्या अंगावर थोडं पाणी घालून त्यांना आंघोळ घालून व्यवस्थित त्यांचा वेगळा आपण कपडा ठेवतो त्याने त्यांना पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना व्यवस्थित त्यांच्या सगळ्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या जागेवर त्यांना विराजमान करायचं आहे। तसं सगळं केल्यानंतर बघा मी इथे सगळं तुम्हाला करून दाखवलेलं आहे। त्यानंतर मी माझ्या स्वामी समर्थ महाराजांची पूजा करते आहे, त्यांना आंघोळ घालते, त्यांना रोजचा अभिषेक रोज कशाने ना कशाने, कधी दुधाने, कधी पंचामृताने, कधी उटण्याने। आज उटण्याने आंघोळ घालावीशी वाटली मला म्हणून आज मी स्वामींना उटण्याने आंघोळ घातली। आणि आज कसं आज आणि उद्या 2 दिवस एकादशीचा काहीतरी घोळ आहे, तर ज्याला जो जसा करेल त्या हिशोबाने मी म्हणलं आज आपण आहे ना आपण हे करूया, थोडीशी अंघोळ जी आहे स्वामींना उटणं घालून करूया। आता बघा स्वामींची पण आपण आता बघा स्वामी आहेत आपले स्वामी मूर्ती रूपात आहे, पण ते मूर्ती रूपात जरी असले तरी त्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घेणं, व्यवस्थित पुसणं, काही करणं। बघा ही आपली भावना आणि श्रद्धा आहे। असंच झालं तसंच केलं असं यामध्ये आपण कोणतीही गोष्ट चुकीची मानू शकत नाही। आपली श्रद्धा आपली भावना ही खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे कधीच स्वामी तुम्हाला तुमच्यावर रागवणार नाही की तू असं का केलं, तू तसं का केलं, तू हे का केलं, तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे। त्यामुळे अशा पद्धतीने मी जे आहे ते बघा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक, पाण्याने अभिषेक, मग उटणं लावून आज आंघोळ घातली, उटणं लावलं, त्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून घेतलं। त्यानंतर तुम्हाला सांगते स्वामींना जेव्हापासून मी आंघोळ म्हणजे ज्या क्षणापासून मी आंघोळ घालायला सुरुवात केली तेव्हापासून तर माझी पूर्ण पूजा होऊस तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत राहिले। कसं होतं ना, माळ घेऊन जप करणं होत नाही, 11 माळी जप होत नाही। त्यामुळे 11 माळी जप जर का करायचा असेल तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं 11 माळी जप करावा लागतो तुम्हाला। त्यामुळे आपल्याला सगळं करूस तर 15 ते 20 मिनिटं लागतातच। त्यामुळे अशा पद्धतीने मी तेव्हापासून श्री स्वामी समर्थ असा जप करत राहिले। माझे 11 माळे आरामात झाले असतील मला माहिती आहे, नसेलही झाले तर पूर्ण दिवसभरात तुम्ही जेव्हा कधी करता तेव्हा होऊन जातात। त्यामुळे असं काहीही वेगळं विशेष त्यामध्ये म्हणजे बसून होत नाही, कारण आपल्याकडे मुलं बाळ, आपलं घर संसार सगळ्या गोष्टी असतात। तर अशा पद्धतीने बघा दर शनिवारी मी स्वामींना हे जे तुम्ही दरबार बघताय म्हणजे हे जे तुम्ही बघताय पूर्ण खाली बिछाणा, त्याच्यानंतर ते साईडला लोड, मागे लोड, स्वामींना कसं मस्त छानपैकी आरामात विराजमान करणं गरजेचं आहे। त्यांना व्यवस्थित त्यांची जागा तिथे समोर मी आधी ना वरती ठेवत होते, तुम्हाला मी एकदा मागे दाखवलंही असेल, पण काही कारणाने नंतर मी आता स्वामींना म्हणजे इथेच ठेवते। कारण काय होतं ना, समोर देवपूजा जेव्हा करतो आपण, देवासमोर जेव्हा बसतो तेव्हा स्वामींसमोर आपलं गारणं सांगायला ते बरं पडतं असं मी विचार करते। म्हणजे गारणं म्हणजे आपल्या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला जेव्हा स्वामींशी बोलायचं असतं ते आपण समोर बसून बोललं ना की असं वाटतं स्वामी समोर बसलेत आणि त्यांना मी सगळं सांगत आहे असं मला वाटतं। म्हणून मी स्वामींची मूर्ती आता देवाऱ्यातच ठेवलेली आहे, देवाऱ्यातच असावी। वरती माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो आहे, त्यामुळे तिथे आधी ठेवत होते, पण काही कारणाने मी आता ते खाली घेतलं आहे। त्यामुळे काही हरकत नाही, वरती सुद्धा दत्त महाराजांची वेगळी पूजा होते। आणि अशा सगळ्या पद्धतीने बघा ही माझी पूजा इथे झालेली आहे। स्वामींना सुद्धा तिथे मस्त मी वस्त्र आणले होते मागे खूप, आता आता काहीतरी सण होता प्रकट दिनाच्या दिवशी मी भरपूर छान असे सुंदर वस्त्र घेऊन आले। जवळपास मला 400 रुपये 300-400 रुपयापर्यंत मी अक्षरशः 300-400 रुपयापर्यंत खूप सुंदर वस्त्र देवासाठी घेऊन आले। कारण लक्ष्मी मातेची, आता काल मी वैभव लक्ष्मी मातेची पूजा केली, परवा गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली, आज शनिवार आहे, एकादशी आहे, छान मस्त देवपूजा करायची म्हणून मी सगळे मस्त छान रंगबिरंगी गुलाबी, पिवळा, नारंगी, लाल असे रंगाचे मस्त छान वस्त्र घेऊन आले। त्यांनी खूप सुंदर आपला देवाराही छान दिसतो, देवपूजाही छान होते, सगळी देवपूजा झाल्यावर खूप सुंदर पद्धतीने दिसतं। तर अशा पद्धतीने ही माझी जी पूजा आहे ती पूर्णपणे माझी करून झालेली आहे बघा। त्यानंतर वरती एक स्वामींचा छोटासा फोटो पण आहे माझ्याकडे,
तर तो फोटोसुद्धा मी व्यवस्थित त्यावर थोडंसं पाणी टाकून शिंपडून घेतलं, व्यवस्थित त्याला पुसून घेतलं, गंध लावलं, परत तिथे ते लावून दिलं. सगळ्या देवांना फुलं वाहिली. आज सगळी पिवळी फुलं माझ्याकडे राहिली होती आणि पांढरी फुलं थोडीशीच होती. तर मग शंकराला, शंखावर, नंदीला असे मी पांढरे फुलं वाहिले आणि बाकीच्या सगळ्या देवांना पिवळ्या फुलं वाहिले. त्यानंतर आपल्या देवाला दिवा लावणं. बघा, दिवा सुद्धा आधी लावला नाही कारण आता ते पूर्ण देवघर आपल्याला स्वच्छ करायचा असतो, खाली लावून ठेवला. त्यापेक्षा मी नंतर आता दिवा लावला कारण आता आपली पूर्ण अंघोळ वगैरे झालेली आहे. अजून माझी पूर्णपणे म्हणजे मी काही पूजा आरती वगैरे केली नाही. मग आता मी दिवा लावला. आता दिवा लावल्यावर व्यवस्थित सगळी देवापुढची रांगोळी काढणं, त्यानंतर उदबत्ती लावणं, तुपाचा दिवा लावणं, धूप लावणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर मी हे जे श्री स्वामी समर्थ नावाचा जो हा छाप आहे हा मी अक्कलकोटला गेले होते जेव्हा मागे दुसऱ्यांदा जेव्हा मी गेले. दुसऱ्यांदा म्हणजे माझं अचानक 2-3 महिन्यात दुसऱ्यांदा जाणं झालं होतं. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अक्कलकोटला गेले होते. मला काही दुसरं नको होतं पण मला अक्कलकोटला जायचं होतं. मला स्वामींना भेटायचं होतं माझ्या वाढदिवसाला. त्यामुळे तेव्हा मी हे गेले होते ना, तेव्हा मला हे सहज असं बाहेर दिसलं. एक बाबा होते, ते छाप घेऊन बसले होते. त्यातला हे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो आहे तो छाप मी घेऊन आले आणि तो मी रोज काढत असते. माझ्याकडे ते 7 वारांच्या रांगोळ्या सुद्धा आहेत. तर कधी ह्या अशा पद्धतीने मी काढते. तर बघा, ह्या पद्धतीने माझी पूर्ण देवपूजा जी आहे ती छानपैकी सुंदरपणे झालेली आहे. आता इथे तुपाचा दिवा लावणं, उदबत्ती लावणं, धूप लावणं या सगळ्या गोष्टी होणार. त्यानंतर नैवेद्य, साखरेचा नैवेद्य, परत पाणी ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर बघा, फळ अजून आणलेलं नव्हतं. फळ आहे ना, आता सध्या उन्हाळ्यामुळे काय होतं, घरात कलिंगड किंवा ते बाकीचंच आणलं जातं, त्यामुळे मोठे छोटे फळ आणणं नाही होतं. तर मी गेले कधी खाली, आता थोड्या वेळात वगैरे तर नक्कीच घेऊन येईल आणि देवाला प्रसाद म्हणून एखादं फळ नक्की ठेवेल. आणि अशा पद्धतीने माझी जी ही आहे पूजा ही झालेली आहे खूप सुंदरपणे. आणि आता मी त्यानंतर आरती करणार. आरती केली की माझी आजची पूजा झाली. बघा, ह्या पद्धतीने माझी रोजची पूजा आहे. माझी या पद्धतीने मी मांडणी करते. चुका काय करायच्या काय नाही या कोणत्याच पद्धतीच्या चुका नाहीये. बघा, अशा कुठल्याच पद्धतीच्या चुका तुम्हाला करायची गरज नाही, म्हणजे होणारच नाही. कारण देव कधीच आपल्या चुका काढत नाही, कारण तो सुधरवायचे कामं करतो. त्यामुळे असं कधीच विचारही करू नका. त्यामुळे माझी तरी ही श्रद्धा आहे. माझ्या ह्या श्रद्धे, भोळे भाबडी श्रद्धा ठेवूनच मी माझी पूजा करते. आणि देवाला माझी जी ही पूजा आहे, माझी जी हे काही आहे, मी सगळं समर्पण करते की देव तू गोड मानून घे. जे काही मी करते ते तू गोड मानून घे आणि त्या पद्धतीने तू आमच्या सोबत राहा. बस एवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असला तर ते खूप महत्त्वाचं, त्यांचा हात आपल्यावर असला तर ते खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे खरंच खूप छान आजची माझी पूजा झाली. म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. तर कशी वाटली माझी पूजा कशी वाटली माझा आजचा व्हिडिओ हे नक्कीच मला कळवा. परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहिती बरोबर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.